बरंच काही या कार्यक्रमातील आजच्या पु ल उवाच या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. पु ल देशपांडेंविषयी आज आपण थोडंसं जाणून घेऊयात. खरं म्हणजे ही आपल्या सर्वांच्या घरातलंच एक सदस्य असल्यासारखी व्यक्ती. पु ल देशपांडेंबद्दल काय बोलावं आणि किती बोलावं असं होतंय. तर मंडळी, थोडंसं त्यांच्या कुटुंबाविषयी आणि त्यांच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, जन्म 8 नोव्हेंबर 1919 आणि मृत्यू 12 जून 2000. मराठीतील अग्रगण्य विनोदी लेखक, नाटककार आणि मराठी रंगभूमीशी, चित्रपटसृष्टीशी, नट, संगीतकार, पटकथा लेखक, दिग्दर्शक इत्यादी नात्याने निगडीत असलेल्या या व्यक्तीचे नाव ठाऊक नसलेला मराठी माणूस मिळणे गुलाब कावलीच्या फुलासारखेच दुरापास्त आहे. मुंबईच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या, पुणे आणि मुंबई येथे MA LLB हे शिक्षण घेतलेल्या पुलंनी मराठी मनावर अनभिषिक्त सम्राटासारखे राज्य केले. त्यांचे आजोबा वामन मंगेश दुभाषी उर्फ ऋग्वेदी हे कवी आणि लेखक होते. त्यांच्या साहित्यप्रेमाचे सहृदय विनोद बुद्धीचे संस्कार पु ल देशपांडे यांच्यावर बालपणापासूनच झाले होते. पुढे नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर आणि महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हार्मोनियमपटू दत्तोपंत राजोपाध्ये यांच्या सहवासातून त्यांनी नाट्य आणि संगीत या क्षेत्रात प्रवेश केला. 20व्या वर्षी वडील वारल्यानंतर कारकून, शिक्षक, प्राध्यापक अशा नोकऱ्या करत ते आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर मराठी नाट्य विभाग प्रमुख व नंतर दिल्लीच्या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाचे पहिले निर्माते व आकाशवाणीवरील अखिल भारतीय नाट्य विभागाचे प्रमुख निर्माते अशा जबाबदाऱ्या स्वीकारत गेले. अभिरुची ह्या मासिकातून 1943च्या सुमारास त्यांनी लेखन कराव्यास सुरुवात केली. लेखन, नाटक व त्यातून चित्रपटसृष्टी असे एक कलेचे प्रांत ते जिंकत गेले. तुका म्हणे आता 1948 हे त्यांचे पहिले नाटक रंगभूमीवर अयशस्वी ठरले. परंतु त्यानंतर रशियन नाटककार निकोलाय गोगोल याच्या द इन्स्पेक्टर जनरल या नाट्यकृतीचे त्यांनी केलेले अंमलदार हे मराठी रूपांतर लोकप्रिय ठरले. त्यातील अंमलदाराची त्यांची भूमिकाही गाजली. त्यानंतर तुझे आहे तुझपाशी या नाटकाने यशस्वी नाटककार म्हणून ते गणले जाऊ लागले. भाग्यवान, सुंदर मी होणार, ती फुलराणी, 3 पैशाचा तमाशा ही नाटके मूळ इंग्रजी नाटकांची मराठी रूपांतरे असली तरी कथानकाची हाताळणी, त्याला स्वाभाविक मराठी रूप देण्याच्या दृष्टीने मूळ संवादात आणि अन्य संदर्भात केलेले मार्मिक बदल, मुळातील प्रसंगांना चढविलेला खास मराठी पेहराव यातून नाटककार म्हणून त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचा आणि शैलीचा प्रत्यय येतो. साधे, सुंदर, मार्मिक संवाद हे त्यांच्या नाट्यलेखनाचे वैशिष्ट्य आहे. मार्मिक, सूक्ष्म, चोखंदळ आणि प्रसन्न विनोद हे सामान्यतः त्यांच्या साऱ्याच लेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. अभिरुची संपन्न, कलात्मक, उपहास, उपरोध, विसंगती, वक्रोक्ती, श्लेष आदींचा उपयोग ते सारख्याच कौशल्याने करत. पण पुलंचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या विनोदात मर्मघातक डंख नसतो, कारण मानवी जीवनातील त्रुटींप्रमाणेच त्यातील कारुण्याची त्यांच्या विनोदाला जाण आहे. त्यामुळे त्यांचे लेखन हसवता हसवता अश्रूंनाही हळुवारपणे स्पर्श करते. त्या बाबतीत चार्ली चॅप्लिनला ते आपले गुरुस्थानी मानतात. निरनिराळ्या कारणांनी घडलेल्या परदेश पर्यटनाविषयी त्यांनी अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा यासारखी प्रवास वर्णने लिहिली. लहान मुलांच्या निरागसतेने आणि